पहूर महावितरणाच्या उपविभागाकडून सौर ऊर्जेचा अनुसूचित जाती जमाती लाभधारक नसणाऱ्या मराठा ओबीसी प्रवर्गातील उमेदवाराला सौर ऊर्जेचा बोगस लाभ घेणाऱ्या जाती जमातीच्या लोकांविरुद्ध आणि लाभ देणाऱ्या महावितरण विभागाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा. कारवाई न झाल्यास राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेनं ताला ठोको आंदोलनाचा इशारा. ही बातमी आहे जळगाव जिल्हा प्रतिनिधी राहुल सपकाळ यांच्याकडून. राज्यामध्ये महावितरण विभागाकडून अनुसूचित जाती अनुसूचित जमाती या प्रवर्गातील लाभधारकांनाच त्यांच्या गुणवत्तेनुसार सौर ऊर्जेचा लाभ दिला जातो. मात्र पहूर महावितरण उपविभागाने या सौर ऊर्जेचा लाभ मात्र अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात न बोलणाऱ्या आणि जातीनं मराठा व काही ओबीसी असणाऱ्या स्वतःला अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती म्हणून घेणाऱ्या लाभधारकांविरोधात त्यांना लाभ देणाऱ्या पहूर महावितरणाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेनं केली आहे. कारवाई न झाल्यास संबंधित विभागाला कुलूप सुद्धा ठोकण्याचा इशारा दिलाय. जळगाव महावितरण विभागाच्या पहूर विभागानं अनेक अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभधारकांना सौर ऊर्जेचा लाभ घेण्यासाठी प्रस्ताव मागवले होते आणि त्या प्रस्तावांमध्ये जे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात न मोडणाऱ्या जातीनं मराठा आणि ओबीसी असणाऱ्या बोगस लाभधारकांची खोटी कागदपत्रे दाखल करून सदर योजनेचा लाभ घेतल्याचं उघडकीस आलंय. सदर लाभ हा महावितरण विभागाच्या बेजबाबदार अधिकाऱ्यानं दिला जात असल्याचं सध्या तरी बोललं जात आहे. सदर प्रकार म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या टाळूवरचं लोणी खाऊन बोगस अनुसूचित जाती जमातीच्या घशात ओतला आहे असा म्हटलं जात आहे. हा लाभ घेणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना लाभ देणाऱ्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांविरुद्ध तात्काळ निलंबित करा आणि शासनाची फसवणूक करून बोगस लाभ घेणाऱ्यांकडून संबंधित रक्कम वसूल करा. अन्यथा कार्यवाही मुदतीत न झाल्यास दिनांक 19 जून 2026 रोजी सकाळी 11 वाजता महावितरण पहूर उपविभाग येथे आंदोलन करून कार्यालयाला कुलूप लावलं जाईल. त्यानंतर भुसावळ विभागीय कार्यालयाला कुलूप लावून आंदोलन केलं जाईल असा इशारा देण्यात आलाय. 8 जून 2026 रोजी लेखी निवेदनाद्वारे राष्ट्रीय आदिवासी परिषद नई दिल्ली महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अश्विनीताई भाकडे यांनी हे निवेदन दिलंय. संबंधित प्रकार हा शेती पंप सोलार योजनेशी जोडला असून ST/SC बनावट उमेदवार दाखवून शासनाची फसवणूक करून शासनाकडून मोठ्या प्रमाणात सोलर योजनेसाठी सबसिडी लाटण्यात आली असल्याचं संबंधित निवेदनात पुराव्यानिशी म्हटलं गेलंय. अशाच प्रकारे खऱ्या SC आणि ST लोकांना आपल्या अधिकारापासून वंचित राहावं लागतंय. सदरील गंभीर प्रकाराचा पाठपुरावा गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून सुरू असल्याचं अश्विनीताई भाकडे यांचं म्हणणं आहे. मात्र या अगोदर देखील निवेदन देऊन कार्यवाही न झाल्यानं आंदोलनाची भूमिका आता घ्यावी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. संबंधित प्रकारात SC/ST समाजाला न्याय न मिळाल्यास राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद नई दिल्ली महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा अश्विनीताई भाकडे यांनी संपूर्णपणे SC/ST समाजाला एकत्र येण्याचं आवाहन केलंय. यावर आता महावितरण काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं आहे.